मैत्रिणींनो, प्रथम पूजेचे साहित्य, त्यानंतर चौरंग, त्यावर सुंदर असे वस्त्र अंथरून देवी लक्ष्मीचा फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर एक छोटी प्लेट घेऊन त्यावर अख्ख्या अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून प्रथम दिवा लावायचा आहे अग्निदेवतेचे नामस्मरण करून। नंतर प्लेट घेऊन गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। 5 पळ्या जलाने 5 पळ्या दुधाने ओम गण गणपते नमः असे म्हणत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। व दुधाचा अभिषेक नंतर आणि त्यानंतर 5 पळ्या आपल्याला जलाचा अभिषेक करून गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 विड्याची पाने घेऊन अक्षता वाहून हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पा विराजमान करायचे आहेत। त्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध लावून फूल वाहून त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। कारण प्रथम गणपती बाप्पाची पूजा व्यवस्थित योग्य पद्धतीने करावी। त्यानंतर एक प्लेट घेऊन ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे। तुम्ही श्रीसूक्त पठण करू शकता, महालक्ष्मीचा मंत्र म्हणून करू शकता किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असे म्हणत तुम्ही श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे। आणि 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्यावर अक्षता घेऊन श्रीयंत्राची स्थापना करायची आहे व त्यावर कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची आहे। तर श्रीयंत्रावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असे म्हणत किंवा ओम महालक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नमः असे म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे व ते कुंकू आपल्या कपाळी वाहून हात पुसायचा आहे व लाल फूल वाहायचं आहे। त्यानंतर अक्षता घ्यायच्या आहेत, त्यावर स्वस्तिक काढायचं आहे व कलशाची स्थापना करायची आहे। कलशावर स्वस्तिक काढून 5 दिशांनी अष्टदिशा काढल्या आहेत। त्यानंतर जल टाकून सुपारी, पैसा, अक्षता, फूल व तुळशीचे पान व त्यानंतर हळदी कुंकू वाहायचं आहे। तर या पद्धतीने कलश घेऊन कलशाची स्थापना करायची आहे अगदी साध्या पद्धतीने व त्यावर 5 पत्रे आपण ठेवून नारळाची स्थापना करायची आहे व गजरा व्हायचा आहे असेल तर काही हरकत नाही, फूल वाहिले तरी चालेल। पाणी पिण्यासाठी तांब्या ठेवायचा आहे। 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्यावर अक्षता म्हणजे विडा आपल्याला देवी लक्ष्मीला ठेवायचा आहे। फळे अर्पण करायचे आहेत आणि दक्षिणा म्हणून आपल्याला जर काही पूजेत कमी पडले असेल तर दक्षिणा ते भरून काढते आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य पुस्तिका आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे। तर या खडीसाखर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालते। या पद्धतीने पूजा करायची आहे आणि हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो। आणि पूजा झाल्यानंतर आरती करून नैवेद्याचा पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे आणि गुरुवारी प्रातःकाळी उठावे, आंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणाने भावनेने पूजाविधी करावा व व्रताची पूजा कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना आमंत्रण द्यावे। सायंकाळी